तेज प्रभु न्यूज के स्वागत। ಶ್ರೀ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ನಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇದನ್ನು ಲೀಸ್ಗೆ ಕೊಡುವ ಬಗ್ಗೆ 68ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಹೇಳಿದ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾಜಿ ಸಚಿವರು ಶಶಿಕಾಂತ್ ನಾಯ್ಕ್ ಮತ್ತು ಶೇತಕರಿ ಸಂಘಟನಾದ ಮುಖಂಡರಾದ ರಾಜು ಗಡ್ಡೆನ್ನವರ್ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು 64ನೇ ಕಾಯ್ದೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಖಾನೆ ಮೊದಲು ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು। ಲೀಸ್ ಕೊಡುವುದು ನಮ್ಮದು ವಿರೋಧ ಇದೆ ಎಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದರು। ಇದೇ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದ ಶಶಿಕಾಂತ್ ನಾಯ್ಕ್, ಶೇತಕರಿ ಸಂಘಟನಾದ ಮುಖಂಡರಾದ ರಾಜು ಗಡ್ಡೆನ್ನವರ್, ಮುಖಂಡರಾದಂಥ ಶಿವಶಂಕರ್ ಚೌಗಲ, ಅಣ್ಣಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಶಿವಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಮಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಮುಂತಾದವರು ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದರು। तेज प्रभु न्यूज संकेश्वर। गडिंग तालुक्यातल्या जवळजवळ 3 ते 4 हजार सभासद आमच्या भागातले स्वर्गीय BS पाटील, शंकरराव चव्हाण, अप्पासाहेब पाटील त्या ठिकाणी हे सगळे मंडळ होते। त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये SB देसाई असतील, BN पाटील, JL पाटील हे सगळे मंडळ संचालक होते। 1996 त्याच्यानंतर BA पाटील साहेबांनी तो साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला। 1996 ला या साखर कारखान्याची अतिशय जोरकस अशा पद्धतीची निवडणूक झाली आणि कत्ती बंधूंनी महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे या हिरण्यकेशीच्या कार्यक्षेत्रामध्ये उदगीर, चिकोडी, गडिंग्लज असे 4 तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असणाऱ्या या कार्यक्षेत्रामध्ये त्यावेळी 9,9,500 सभासद होते आणि नंबर 1 शुगर फॅक्टरी करणार आणि कारलीमध्ये दिंड वळतींना बंजाळ दिंड येताना असं तसं करून फुलफुलैया करून त्या ठिकाणी निवडून आले आणि किरकोळ कारणामुळे ऊस वेळेत तुटत नाही, कुठे संचालक बदला, अशा काही किरकोळ कारणामुळे हे पॅनल पडलं आणि त्या ठिकाणी हे बंधू आले। ते काय आश्वासन देऊ केले, त्या आश्वासनाचं काही त्याने प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी भागातले 3 डायरेक्टर, व्हाईस चेअरमन महाराष्ट्राचा असायचा, ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही केलेलं नाही आहे। मधल्या कालावधीमध्ये काठावरील बऱ्याचशा प्रश्नावरती तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात। आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 1000 शेतकऱ्यांनी घेऊन त्या ठिकाणी उमेश कट्टी मिनिस्टर जाऊन विचार विचारायचं काम सुद्धा केलं होतं आणि आज अचानक 68व्या जनरल सभेमध्ये त्या कारखान्यावरती साधारणपणे 540 आज काहीतरी मी स्वतः सभासद, आमच्या घरातले 5 सभासद आहेत, पण ते वारसा नोंद न केल्यामुळे आम्ही वैयक्तिक सभासद होऊ शकतो आणि महाराष्ट्रातल्या सोसायटी सभासद नसल्या कारण मी त्याचा प्रतिनिधी सुद्धा आत येऊ शकलो नाही, म्हणून मी आत आलो। तर आज अचानकच त्या ठिकाणी या जनरल मीटिंगमध्ये 540 आणि 700 कोटीचं कर्ज आहे, 500 कर्ज आहे असं एक त्या ठिकाणी त्यांनी अटेम्प्ट बॉम्ब टाकलेला आहे। 590 कोटीचं कर्ज दाखवून त्या ठिकाणी भविष्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी फिरकू नये, चालवायला सुद्धा कुणी फिरकू नये अशा पद्धतीचं त्यांचं त्या ठिकाणी व्यूहरचना आहे आणि 590 म्हणजे 600 कोटी, 600 कोटीचं सिंपल जरी व्याज जरी धरलं 12% आज जे काय इंटरेस्टने जरी त्याचा हिशोब केला तर त्यांनी सांगतात त्या पद्धतीने 13% जरी त्याचा हिशोब केला तर जवळजवळ त्या साखर कारखान्याला मध्ये जवळजवळ 70 कोटी रुपये त्या कारखान्याच्या नुसत्या व्याजावरती खर्च पडणार आहे। हे कधी सावकारांनी सांगायची गरज नाही, हे सामान्य अगदी गल्ली बोळातलं पोरं सुद्धा सांगते। मुळात 600 कोटीचं कर्जच का झाला हा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे। आज जनरल बॉडी झाली, या साखर कारखान्याची स्थापना कोणी केली, कशा पद्धतीने झालं, देशातल्या अत्यंत मॉडेल म्हणून त्या 3 साखर कारखान्याकडे प्रामुख्याने पाहिलं जाते। त्याच्यातलं पहिलं पंचगड सहकारी साखर कारखाना, दुसरं वारणा आणि तिसरं हिरण्यकेशी, आणखीन एक म्हणजे विखे पाटलांचा त्या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकारातलं एक मॉडेल म्हणून त्या कारखान्याकडे पाहिलं जात असताना देशामध्ये 1 नंबर ऊसाचा दर या कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय अप्पासाहेब पाटील साहेबांनी देऊन केला। 211 रुपये त्यावेळी ऊसाचा दर दिला आणि 107 रुपये त्या ठिकाणी 1968 ला त्या ठिकाणी सोन्याचा भाव होता। तर असा एक श्रीमंत साखर कारखाना म्हणून या साखर ಅವರೇ ಹೇಳಕ್ ಕಷ್ಟ ಬಂದಿಲ್ಲ, ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ಉತ್ತರನ ಹೇಳಕ್ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಮ್ಯಾಲ ಇದ್ರೊಳಗೆ ವಿರೋಧ, ನೀವೇನು ಲೀಸ್ ಕೊಡತ್ತೀರಿ ಇದ್ರ ವಿರೋಧ। ಎರಡನೇದ ಇದ್ರೊಳಗೆ ನಿಮ್ಗೇನು ಅಡಚಣೆ ಆಗೈತಿ, ಭಾಳ ಸಾಲನಾಗ 580 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, ನಾನು ಹೇಳಿದ 500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಿಂತ ನಿಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚದ 600 ಕೋಟಿ ಸಾಲ ಏನಿದೆ ಈ ಸಾಲ ತಡೆದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ
ಇದೇ ಬೇಸ್ ಮೇಲೆ ಇರ್ತಂತ ಮಲ್ಟಿ ಆಕ್ಟ್ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹಳ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ NCDC ದಿಂದ ಸಾಲಿಸಿದ್ರೆ 6% ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ರಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀವು ಭಾಳ ರಾಜಕಾರಣ ಮನ್ಯಾಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ರಿ ಮಂತ್ರಿಗಳದ್ರಿ ಇವ MP ಅದಿರ್ತಾರ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ರಾಜಕಾರಣದಾಗ ನಿಮ್ ಛಾಪ್ ಐತಿ ನಿಮ್ದು ಇದ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿದಿಂದ ಒಂದೊಂದರ 6% ಸಹಿತ ಆಗಿದಾವ್ರಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ 40 ಇಲ್ಲಿಂದ ನೀವು ಸಾಲ ತಗೊಳ್ರಿ ನೀವೇನ್ ಹೇಳತ್ತಿರಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಡೆ ಬಡ್ಡಿಲಿ ತಗೊಳ್ಳೋರು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಭಾರ ಆಕೈತಿ ನನಗ ಇಷ್ಟು ಭಾರ ಯಾರ ಇದನ್ನ ಇಡೀ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಇವ್ರು ಏನ್ ಹೇಳತ್ತಾರ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಇವ್ರು 1% ಏನೇನು ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟಾದ್ರ 7% ಹೋಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೂರನೇ ಹತ್ರ 13% ಹೋಗೈತಿ 50% ಫಾರ್ ಮಾಡಿ 58% ಫಾರ್ ಮಾಡಿ ಇವ್ರು 8,000 ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ ಹೇಳೋದನ್ನ ಇವ್ರು ಸುಳ್ಳು ಹೇಳಕತ್ತಾರ 10,000 ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ 8,000 ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ ಐತಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಇದನ್ನ ಅಂತ ಇವ್ರು 8,000 ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ ಪ್ರಕಾರ ಇವರ ಟನ್ ಎಷ್ಟು ಅಂತಂದ್ರೆ 8,34,050 ಟನ್ ನೋಡಿದ್ರು 8,000 ಇವ್ರ ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ ಐತೆ 8,000 ಕ್ಯಾಪಾಸಿಟಿ ಇದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ 2,000 ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ 10,000 ತನಕ ನೋಡಿಸ್ತಾರೆ ಹೇಳೋದನ್ನ 10,000 ಹೇಳಾಕತ್ತಾರೆ